दिवाळी फराळामध्ये करंजी तर घरोघरी तयारच केली जाते, पण बऱ्याचदा करंजी नंतर मऊ पडते. त्याकरता करंजीच्या आवरणासाठी रवा मैद्याचं प्रमाण काय घ्यायचं, यामध्ये आपण असा एक पदार्थ मिसळणार आहोत की ज्यामुळे संपेपर्यंत ही करंजी मऊ पडत नाही, ही अशी इतकी छान खुसखुशीत राहते. बघा, मी एका हाताने सहज ही करंजी मोडली आणि बघा, याचा असा अगदी छान चुरा होत आहे. तोंडात टाकताच विरघळणारी करंजी तयार होते. तरी सुद्धा बघा, माझ्या हाताला कुठेही तेल लागलेलं नाहीये. अशी ही अजिबात तेलकट न होणारी अर्धा किलो सारणाच्या अचूक प्रमाणात करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे पाऊण कप इतका मी बारीक रवा घेतलेला आहे. कप मेजरमेंटने पाहिलं तरी पाऊण कप आहे आणि वजनी प्रमाणात 100 ग्रॅम. त्याचबरोबर 100 ग्रॅम मैदा आहे आणि कपाने पाहिलं तर हे असं थोडंसं दाब देऊन भरून घ्यायचं आहे. 1 कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे, कारण मैदा ना थोडासा वजनाला हलका असतो, त्यामुळे असं दाब देऊन भरून घ्यायचं आहे. वजनाने 100 ग्रॅमच आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. रवा आणि मैद्याचं प्रमाण आपण वजनी प्रमाणात 100 ग्रॅम घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मोहन किती घालायचं, तर 1 टेबलस्पून 1 वाटीसाठी, म्हणजे 1 कप जर आपण पीठ घेतलं तर त्याकरता 1 टेबलस्पून हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर 20 ग्रॅम हे मोहन आहे. आता हे असं चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि ते मोहन या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. सगळ्याच मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. आपण अर्धा किलो सारणाच्या अचूक प्रमाणामध्ये आज करंजी पाहतोय. इथे आता मी सगळं मोहन व्यवस्थित पिठाला असं चोळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण एक असा साहित्य मिसळणार आहोत की ज्यामुळे करंजीचं वरचं आवरण खुसखुशीत होतं. तर ते म्हणजे 1 चमचा पिठी साखर घालायची. पिठी साखर घातल्यामुळे काय होतं, तर करंजीचं आवरण ना अगदी छान खुसखुशीत होतं आणि शेवटपर्यंत ते मऊ पडत नाही. त्यामुळे 1 चमचा पिठी साखर आवर्जून घाला. त्यानंतर इथे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचे. फार घट्ट पण मळायचं नाही. आपण जसं चपातीची कणिक मळतो ना, अगदी त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मी इथे कणिक भिजवून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. तोवर आपण सारण बनवतोय. सारण बनवण्यासाठी इथे मी साधारण 1 टेबलस्पून इतकी खसखस घेतलेली आहे. खसखस ना अगदी मिनिटभरामध्ये चांगली भाजून होते. ती काढून घेतली. त्यानंतर कप मेजरमेंट प्रमाणे 2 कप हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं नाहीये, तर घरीच आपली जी सुक्या खोबऱ्याची वाटी असते त्याचा मागचा पाठीचा भाग जो काळपट असतो तो ते सोलाण्याने, आपलं बटाटा सोलायचं जे सोलाणं असतं त्याच्याने काढून घेतलं. खोबऱ्याचे काप केले आणि ते मिक्सरला असे फिरवून घेतले. बघा, असं मस्त हे खोबरं आपल्याला चांगलं गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचंय. हे असं चांगलं भाजलं ना की ते खोबट होत नाही आणि करंजी सुद्धा छान अगदी महिनाभर राहते. जरी तुम्ही हे सारण सुद्धा महिनाभर फ्रीज बाहेर ठेवलं तरी सुद्धा ते छान राहील. फक्त खोबरं ना चांगलं भाजलेलं असावं. आता खोबरं काढून घेतलं की त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे. यामध्ये साधारण 1 कप इतका आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. करंजीसाठी शक्यतोवर बारीक रवा वापरायचा. आणि आता हा मंद आचेवर हलकासा असा गुलाबीसर रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. रवा बघा, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त भाजलेला आहे, रंग बदललेला आहे. आता या स्टेजला यामध्ये जर तुम्हाला जे काही काजू, बदाम, पिस्त्याचे जे काप आवडत असेल ते यामध्ये घालू शकता. आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचं प्रमाण घालू शकतो. आणि पुन्हा मग 1-2 मिनिट हे रव्याबरोबर चांगले हे भाजून घ्यायचं, म्हणजे आपले ड्रायफ्रूट सुद्धा छान भाजून निघतात. आता हे मी काढून घेते. बघा, खाली मी खोबरं ठेवलं होतं, त्यावर हा रवा. आता हे सगळं चांगलं असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला एक एक साहित्य घालायचं आहे. आपण सुरुवातीला जी खसखस भाजून ठेवली ना ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची. मी साधारण 1 ते 1.5 चमचा वेलची जायफळाची पावडर घातली. त्यानंतर हे मिश्रण पूर्णतः थंड झालं की मगच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची. गरम असताना जर यामध्ये पिठी साखर मिसळली तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते.
त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं. जरी गोडाचा पदार्थ असेल ना तरी सुद्धा थोडंसं मीठ घातल्याने याची चव छान येते. हे आपलं अर्धा किलो प्रमाणात सारण बनवून तयार झालेलं आहे. आता आपला मैदा आणि रवा जो आपण भिजवून ठेवला तो सुद्धा अगदी छान मस्त असा भिजला असेल. बघा, आपण फार घट्ट मळलं नव्हतं, त्यामुळे हे छान असं रवा आणि मैदा भिजला आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे ठेवायचं आहे. त्यानंतर याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि एकदा चांगले फिरवून घ्यायचे. म्हणजे ना अगदी छान मऊसूत असं आपलं हे पीठ तयार होतं. सगळंच पीठ आहे ना मी या पद्धतीने थोडं थोडं करून तयार करून घेतलेलं आहे आणि मग चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या. आज आपण साधी सोपी करंजी करतोय, अजिबात साठा वगैरे लावणार नाहीये. त्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण छोटे छोटे याचे लाट्या तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने केल्या की सगळ्याच लाट्यांना एका मापाच्या होतात. आता एक लाटी काढून घेतली आणि बाकीच्या सगळ्यांना झाकून ठेवल्या, म्हणजे त्या कोरड्या होत नाहीत. ही लाटी अशी चांगली हातावर गोल करून घेतली आणि मग आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. आपण जशी पुरी लाटतो ना अगदी तसंच लाटायचं, फक्त ना खूप पातळ लाटायचं. बघा, अगदी छान असं पातळ लाटून घेतलं की छान आपल्या करंज्या तयार होतात. मी एका वेळी एक 5-6 तरी अशा लाटून घेणार आहे आणि मग भराभर आपल्याला या करंज्या बनवता येतात. मी या प्लास्टिकचा साचा वापरून आजच्या करंज्या करते, त्यामुळे ही एक पुरी या साच्यावर अशी ठेवून घेतली. कडांना ना थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे कडा व्यवस्थित चिकटतात आणि करंजी फुटत नाही. मध्यभागी ना हे असं थोडंसं सारण भरून घ्यायचं. साधारण मी अगदी मोठा 1 टेबलस्पून इतकं सारण भरलं आणि मग ही करंजीचा साचा असा बंद करून घ्यायचा. व्यवस्थित सगळ्या बाजूने दाबून घेतलं. जास्तीचं जे पीठ बाहेर आलं होतं ते असं काढून घ्यायचं. बघा, आपली अगदी झटपट करंजी बनवून तयार होते. साच्याने केली ना की भरपूर आपल्याला सारण सुद्धा भरता येतं आणि एका मापाच्या भरपूर अशा करंज्या भराभर आपल्याला बनवता येतात. आता ही अशी ताटामध्ये काढून ठेवायची आणि थोडंसं ना यावर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे करंजी कोरडी होत नाही. आता दुसरी करंजी पण बघा, पुऱ्या जर लाटून आपल्याला तयार असतील ना तर भराभर आपल्या करंज्या बनवून तयार होतात. या पद्धतीने ना तुम्ही साच्याने जरूर एकदा तरी करंजी करून पहा. अगदी एका मापाच्या छान अशा आपल्या करंज्या तयार होतात. आता ही दुसरी करंजी सुद्धा बघा, अगदी पटकन अशी बनवून आपली तयार झालेली आहे. हे जास्तीचं पीठ असं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं, साचा घट्ट असा बंद करायचा, म्हणजे करंजी तेलामध्ये जाऊन फुटत नाही. आणि या सगळ्या अशा करंज्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. बघा, काय सुबक अशी आपली करंजी बनवून तयार झालेली आहे. नक्षी तर ना फार छान येते या साच्याने. आणि ह्या अशा झाकून ठेवल्या, साधारण एक 10-12 जरी करंज्या अशा बनवून ठेवल्या की मग आपल्याला लगेच तळायला घ्यायच्या आहेत. तळण्यासाठी ना मी इथे तेलही चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, तेल असं ना हलकसं गरम असायला पाहिजे. मी हा छोटा गोळा टाकला, तो खाली तळाशी गेला आणि मग तरंगून वर आला. असं इतकं गरम तेल असलं की मग लगेच करंज्या आपल्याला या अशा तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये बसतील एवढ्या आपल्याला करंज्या यामध्ये घालायच्या आहेत. साधारण 5 करंज्या मी इथे तळण्यासाठी घातलेल्या आहेत. बघा, याला काय असे टम्म फोड आलेले आहेत, म्हणजेच आपली करंजी किती छान खुसखुशीत झाली आहे हे कळतं. मध्यम ते लहान आचेवरती आपल्याला असा हलकासा बदामीचा रंग येईपर्यंत या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. सारखं उलटपालट करायचं, म्हणजे ना सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो. बघा, मस्त असे छोटे छोटे फोड आलेत. यावरूनच लक्षात येतं की करंजी आपली अतिशय खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. बरं, आपण यामध्ये साखर घालतो, त्यामुळे करंजीला छान चकाकी येते, कारण साखर कॅरमलाइज होते. दुसरी बॅच सुद्धा आपल्याला अशी छान तळून घ्यायची आहे. गॅसची आच ना सारखी लहान मोठी करायची नाही. मध्यम आचेवर किंवा मध्यम ते लहान आचेवर छान अशा तांबूस रंग येईपर्यंत सगळ्याच करंज्या अशा तळून घ्यायच्या. जर एकदा करंज्या बनवल्या ना की तळण्यासाठी फार वेळ लागत नाही. या पद्धतीने मी या करंज्या तयार केल्या. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 35 करंज्या बनवून तयार होतात. बघा, ही करंजी अजिबात तेलकट झाली नाहीये आणि याला किती छान असे छोटे छोटे बुडबुडे आले. त्याचबरोबर एका हाताने सहज ही करंजी मोडली गेली, इतकी छान मस्त खुसखुशीत तयार झाली आहे.
भरगच्च सारण भरलेली अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय खुसखुशीत करंजीची रेसिपी तुम्ही या दिवाळीला नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध भरपूर टिप्स सह रेसिपी जर पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.